अरे तुमच्या घरचं लग्न आहे, तुम्ही ठरवा, आता मला काय विचारताय. वहिनी हातभर मेहंदी काढू नको बरं का. कामं करावे लागतील तुलाच. घरचं लग्न आहे, आपल्या घरचं लग्न आहे. माझ्या सासरची मंडळी येणार आहे, मी तर सगळी त्याच्यातच बिझी असणार आहे. वहिनीच्याच लग्नातली मेकअपवाली सांगितली का? अरे देवा, किती साधा मेकअप केला होता तिने. म्हणजे सायडरची पण सायडर वाटत होती वहिनी. आणि माझ्या सासूबाईंना यावेळी जरा चांगली साडी द्या. त्या 500-1000च्या साड्या टेकवता तुम्ही त्यांच्या हातात. हे कानातले मी स्पेशल डिझाईन करून घेतले होते, म्हणजे मला एथनिक आणि ट्रेडिशनल असं दोन्ही पाहिजे होतं ना त्याच्यात. वहिनीच्या साड्या कशा असणार आहेत, सगळ्या सिम्पलच घेतल्या असतील माहिती आहे मला. सांग दादाला, सांग जरा, आणि इकडच्या लोकांकडे पण लक्ष द्यायला. फक्त जवळच्या नातेवाईकांना आहेर द्यायचं म्हणजे? हे काय दादाचं लग्न नाही आहे, काहीतरी वाटलं पाहिजे ना, आपलं पण काहीतरी आहे असं. ती चप्पल घेतली का नवरीची टिकल्यांची? घ्या. मी काय ठरवलं आहे, आपण सगळ्या बायकांनी एका रंगाच्या नऊवाऱ्या शिवू आणि माणसं एका रंगाचा कुर्ता वगैरे हे करतील. एकी वाटेल ना जरा. काय वहिनी? माझ्या वेळी चान्स नाही मिळाला. छोट्या नंदेच्या वेळी तर वहिनी सुट्टी काढूच शकते ना 5-6 दिवसाची. जा मामीला सांग, जा सरबत बनवून देईल ती. जा मामी, थोडं आम्हाला पण दे ग टेस्ट करायला. यांना ते कार्यालयातले हॉल अजिबात आवडले नाही. हे म्हणाले दुसरीकडे रूम बुक करतो. म्हटलं ठीक आहे, QR पाठवा, दादा भरेल पैसे.